बघ, पाय पाय चालल्यास जरा मोकळं वाटतंय का नाही? हा मोकळं वाटतंय. मग शिदू, तुला ही जमीन दिसती का? हा. हिची किंमत आज 50 लाख रुपये, पण माझ्या लहानपणी हिची किंमत फक्त 1 लाख रुपये होती. त्या माणसानं ज्यावेळेस जमीन विकली का त्यावेळेस सगळ्यात आधी माझ्या वडिलांना विचारलं होतं की बाबा तुला घ्यायची काही जमीन, पण माझ्या वडिलांनी घेतली नाही. माझ्या कॉलेजचे मित्र म्हणतात माझ्या वडिलांनी हे केलं, माझ्या वडिलांनी ते केलं. त्यावेळेस मी शांत होतोय, कारण माझ्या वडिलांनी काहीच नाही केलं माझ्यासाठी. काय केलं माझ्या बापानं माझ्यासाठी? काय सांगायचं मी? विचार कर, ही जमीन घेतली असती तर आज माझ्याकडे लाखो रुपये असते. मग आता तू घे नाही जमीन. मी कुठून घेऊ? एक तर माझा पगार फक्त 20,000, त्यात मुलीची शाळा आहे, घरचा खर्च आहे, एवढा चालवायचा मला. कुठून घेऊ मी जमिनी 50 लाख रुपयाची? काय बोलायलास तू? अच्छा, बरं, ज्यावेळी हे 1 लाख रुपये भाव होता या जमिनीचा, त्यावेळेस तुझे वडील काम काय करायचे रे? शेतामध्ये दुसऱ्याच्या कामाला. तरी पगार किती होती? त्यावेळेस काय असेल त्यांना 2-3 हजार रुपये, काय त्या लय जुना जमाना आहे ना ते. अरे मग विचार कर, तुला 20,000 रुपये पगार असून, तुला फक्त एकच मुलगी असून जर म्हणतोस की मला ही जमीन घेणं होत नाही, मग त्या जमान्यात 1,500-2 हजार रुपये पगार, तुम्ही 4 लेकरं, घराचा खर्च बघून कशी घ्यायची होती त्या बापाने ही जमीन? अरे तू लहानाचा मोठा झाला, हा, तुझं BA झालं, MA झालं, तुझ्या दोन्ही बहिणीचे लग्न झाले, त्याचा खर्च कोणी केला? तुझ्या पप्पानेच केला ना. पण कसं म्हणतोस तुझ्या पप्पाने तुझ्यासाठी काहीच नाही केलं? अरे दादा, नवस न करता पावणारा देव म्हणजे बाप असतं, माहिती का? सगळ्या दुनियाची माया एकीकडे आणि बापाची माया एकीकडे असते. असं कधीच म्हणायचं नाही की माझ्या बापाने माझ्यासाठी काय नाही केलं. चल